सर्वसामान्य गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना राबवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं सुख आणि समाधान मोठं आहे, असे भावनिक उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना राबवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्याचे चक्क वेडच मला आहे, असंही ते म्हणाले. कागलमध्ये नवीन योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक साहित्य संच व सुरक्षितता साहित्य संचाचे वाटप मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. नवीन योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना वाटाव्याच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या साहित्य संच वाटपाचा प्रारंभ कागलमधून झाला. भाषणात मंत्री मुश्रीफ म्हणाले, प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात, मात्र गोरगरिबांची सेवा आणि त्यांचे कल्याण करण्याचा छंद मला जडलेला आहे. कामगार कल्याण मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. राज्य सरकारकडून एकही रुपया न घेता बांधकाम कामगारांच्या जीवनाचं कोट कल्याण केल्याचे समाधान मोठं आहे. एकट्या कागल विधानसभा मतदारसंघातच बांधकाम कामगारांच्या मुलांना केवळ शैक्षणिक शिष्यवृत्तीपोटी तब्बल 89 कोटी रुपये मिळालेले आहेत. मुश्रीफ पुढे म्हणाले, गोरगरीब गरिबांची सेवा आणि कल्याण करण्याची तळमळ अंतःकरणातून असावी लागते. तात्पुरते ढोंग आणि देखावा करून एवढं मोठं काम उभं करता येत नाही. ही सेवा आणि ही तळमळ अव्याहतपणे मी 30 ते 35 वर्ष जपली आहेत. त्या सेवाभाव आणि तळमळीच्या भावनेतूनच निराधारांच्या पेन्शन वाढीबरोबरच आरोग्याचेही प्रचंड काम मी उभे केले आहे. व्यासपीठावर केडीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, बिद्रीचे कारखान्याचे उपाध्यक्ष मनोजभाऊ फराकटे, बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील, दलित मित्र बळवंतराव माने, प्रवीण काळबर, संजय चितारी, संजय ठाणेकर, सौरभ पाटील, असलम मुजावर, विवेक लोटे, नवाज मुश्रीफ, बच्चन कांबळे, प्रकाश सोनुले, राजू शाने दिवाण, सुधाकर सोनुले, किरण पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.